नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता एक असा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे आता काव्य आणि जीवा यांच्या प्रेमाचं सत्य जेव्हा आता सगळ्यांच्या समोर आलेले असते, तेव्हा आता नंदिनीला खूपच वाईट वाटतं. नंदिनी रडतच आता खूप चिडलेली असते आणि जी जीवाने तिच्यासाठी आणलेली साडी आहे, तर ती साडी मात्र जाळून टाकत ती म्हणते की आता फक्त माझ्या नात्याला नाही तर माझ्या विश्वासाला आग लागलेली आहे. म्हणून नंदिनी ती साडी अगदी रागाने जाळते. तर जीवा आता तिच्या मागून येतो आणि जीवा म्हणतो, काचक बाई, आता मात्र त्याच नातेतून मी आता आपलं हे नातं पुन्हा उभं करेल आणि पुन्हा मी तुमचं मन जिंकेल. नंतर आता इकडे काव्य आणि पार्थची सुद्धा अवस्था तीच झालेली असते. पार्थ मात्र आता बादली भरून पाणी घेतो आणि त्या पाण्याने आंघोळ करत म्हणतो की आता बंधन आणि प्रेमावर विश्वास ठेवणारा पार्थ मात्र आज मेला आणि त्या पाण्याने तो आंघोळ करतो. तेव्हा आता काव्याला खूप वाईट वाटतं. काव्य तरीही हार मानत नाही. काव्य म्हणते की आता मात्र तो प्रेम करणारा पार्थ आहे, तर मी त्याला पुन्हा मिळवेल आणि पुन्हा आता काव्य आणि पार्थ एकत्र येतील आणि ते त्याशिवाय मात्र आता मी काही अगदी हार मानणार नाही. म्हणून आता रुसलेल्या पार्थला मनवण्यासाठी आता काव्य काय असा प्रयत्न करते आणि पार्थचं मन कसं जिंकते आणि इकडे जीवा सुद्धा आता नंदिनीचा हरवलेला विश्वास आहे तो पुन्हा कसा आता मिळवतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.